आपण मागच्या दशकेपासून भाषाविज्ञान व व्याकरण पेपर क्रमांक 12 सत्र 6 या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. या अभ्यासपत्रिकेतील भाषेचे स्वरूप व कार्य या प्रकरणाला आपण मागच्या तासिकेला आपण सुरुवात केलेली आहे. भाषा म्हणजे काय, भाषा कशाला म्हणतात, भाषेच्या संदर्भामध्ये विविध भाषा तज्ज्ञांची मतं, भाषा अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण भाषेच्या स्वरूपाचा आपण विचार करत आहोत. भाषेचे स्वरूप कशाला म्हणतात, भाषेचे स्वरूप म्हणजे काय, भाषेचे स्वरूप समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. कधी कधी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये बहुतेक परीक्षा ही MCQ पद्धतीने होईल आणि समजा कोरोना महामारीचं वातावरण जर कमी जर झालं तर ती ऑफलाईन होईल, लेखी पद्धतीची परीक्षा होईल. त्यामुळे परीक्षा कोणत्या का पद्धती होईना आपण सर्वांगपूर्ण आपण अभ्यास केला पाहिजे, डीपमध्ये अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक प्रकरणाला, प्रत्येक घटकाला, प्रत्येक प्रकरणातील घटकाला आपण स्पर्श करणे, टच करणे, अभ्यास करणे हे महत्त्वाचं आहे. विद्यापीठ परीक्षा कशा का पद्धतीची घेईना, MCQ घेईल किंवा थेअरी पद्धतीने घेईल, आपण अभ्यास जर केला तर आपण कोणत्याही पद्धतीने आपण परीक्षेला सामोरं जाऊ शकतो. म्हणून कधी कधी भाषा म्हणजे काय ते सांगून भाषेचे स्वरूप विशद करा हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो मुलांनो. भाषा म्हणजे काय ते सांगून भाषेचे स्वरूप विशद करा किंवा स्पष्ट करा. आपण काल भाषा म्हणजे काय पाहिलेलं आहे आणि आज आपण भाषेच्या स्वरूपाला आपण सुरुवात केलेली आहे. आता भाषेच्या स्वरूपाचा विचार करत असताना भाषेचं स्वरूप कशा पद्धतीने तयार झालेलं आहे. भाषा एक संकेत प्रणाली आहे, आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. आता ती संकेत प्रणाली कशी आहे, अ, आ, ई, ई, उ, ऊ हे जे स्वर आहेत आणि व्यंजन आहेत, स्वर आणि व्यंजन मिळून ही जी बाराखडी आहे, या बाराखडीवर, या मुळाक्षरावर भाषेची निर्मिती झालेली आहे. एखादा शब्द कसा लिहायचा ते आपले ठरलेलं आहे. भक्त आहे, भ अर्ध क आणि त, भक्त मी संकेत आहे. भक्त हा शब्द उच्चारल्यानंतर, मुखातून ध्वनी बाहेर पडल्यानंतर त्या एका शब्दासाठी कोणकोणती अक्षरं, कोणकोणती ध्वनी येतात, या अशा प्रकारचे संकेत ठरलेले आहे. आणि भाषा ही अशीच लिहिली पाहिजे, अशी लिहिली पाहिजे. पहा, डाव्या बाजूकडून डावीकडून उजवीकडे आपण लिही जातो मुलांना, डावीकडून आपण उजवीकडे लिही जातो. काही अशा भाषा आहेत की उजवीकडून डावीकडे लिहितात. पण आपली मराठी जी भाषा आहे, मराठी भाषेची संकेत प्रणाली ठरलेली आहे, निश्चित झालेली आहे. आणि त्या पद्धतीनेच आपण लिहितो, त्या पद्धतीने आपण बोलतो, त्या पद्धतीने आपण मांडतो. आणि म्हणून अशाद्वारे भाषा ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. बरोबर आहे, ध्वनी संकेतावर. अ, क, प, र हे ध्वनी, हे मुळाक्षर आहेत. हे मुळाक्षर म्हणजे काय, ध्वनी आहेत. म्हणून भाषा ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. ध्वनीच्याच माध्यमातून आपण शब्दांची निर्मिती करतो आणि एकापेक्षा अनेक शब्द जेव्हा एकत्र समूह तयार होतो तेव्हा वाक्य तयार होतो. आणि एकापेक्षा अनेक वाक्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा भाषा तयार होते मुलांनो. अशा प्रकारची भाषेचं स्वरूप तयार होत असते मुलांनो. आता ध्वनीने भाषा विज्ञानात स्वनिम असं म्हणतात. ध्वनीना भाषा विज्ञानात, आपल्या पेपर्स ना भाषा विज्ञान व व्याकरण, ध्वनीना भाषा विज्ञानात स्वनिम असं म्हणतात मुलांनो. स्वनिम, आता ध्वनी जे आहे प, र, ध, म,
क, ख हे ध्वनी आहेत. ध्वनीला भाषाविज्ञान काय म्हणतात? सोनी असं म्हणतात, सोनिम. अशाच प्रकारचे प्रश्न MCQच्या परीक्षेमध्ये येतात मुलांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये. भाषा विज्ञानात पहा, ध्वनीना टिंबटी म्हणतात. काय म्हणतात? सोनिम असं म्हणतात. मग ही जी भाषा आहे, ही भाषा अर्जित संपत्ती आहे मुलांनो. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे आपोआप भाषा येत नाही. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीकडे आपोआप भाषा बोलता येत नाही. भाषा जरी नैसर्गिक जरी असली तर ती भाषा आपल्याला काय करावी लागते? आत्मसात करावी लागते, शिकावी लागते, अर्जित करावी लागते. भाषा ही अर्जित संपत्ती आहे. ती आपल्याला मिळवावी लागते, ती आपल्याला शिकावी लागते, कमवावी लागते मुलांनो. म्हणून भाषा अर्जित संपत्ती आहे. ध्वनी व अर्थाला बांधून एक संकेत तयार होत असतो मुलांनो. वेगवेगळे ध्वनी म्हणजे वेगवेगळे अक्षर. ध्वनी म्हणजे काय? अक्षर. क, ख, ग हे ध्वनी आहेत. म्हणून ध्वनी जे वेगवेगळे जे ध्वनी आहेत, वेगवेगळे अक्षर आहेत, आपण अर्थानुसार सानुक्रम आपण एकत्र आणतो. आता उदाहरण आंबा आहे. आवर अनुसार, बला आची मात्रा आंबा. अर्थपूर्ण ध्वनी आपण एकत्र जेव्हा आणतो किंवा एकत्र लिहितो, एकत्र बांधतो, तेव्हा त्यातून काहीतरी संकेत तयार होत असतो. आता उदाहरण पाणी. पाणी कसं लिहायचं? पला आची मात्रा, नळाचं त्याला एक मात्रा आणि वर वेलांटी. हे काय झालं? पाणी. म्हणजे पाणी कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत आहे. पाण्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो, कोणता अर्थ ध्वनीत होतो, कोणता पाण्याचे संकेत काय आहेत. आता उदाहरण आपल्याला एखादा बोलवायचं आहे, हाक मारण्यापेक्षा आपण असं करतो, हा संकेत आहे. हा संकेत यातून काय अर्थ व्यक्त होतो? इकडे ये, मला कोणतरी बोलवत आहे, कोणतरी हाक मार, अशा प्रकारचा संकेत भाषेतून व्यक्त होतो असतो. म्हणून ध्वनी व अर्थाला बांधून संकेत निर्माण होतात आणि त्यातूनच भाषेची निर्मिती होत असते. आणि भाषा ही प्रतीकात्मक असते मुलांना. प्रत्येक भाषेची प्रतीक आहे. प्रतीक म्हणजे चिन्ह. आता हे चिन्ह आहे, द हे चिन्ह आहे, ध हे चिन्ह आहे, प हे चिन्ह आहे. म्हणून भाषा प्रतीकात्मक असते. कोणती भाषा? गुजराती घ्या, तमिळ घ्या, कन्नड घ्या, इंग्रजी घ्या. इंग्रजीला सुद्धा मुळाक्षर आहेत, बाराखडी आहे, एबीसीडी. हे काय? ध्वनी आहेत, हे संकेत आहेत, हे प्रतीक आहेत. पहा, ए असं लिहिलं पाहिजे, बी असं लिहिलं पाहिजे, हे प्रतीक आहेत मुलांनो. असं आपल्या देशाचं प्रतीक आहे, चिन्ह आहे. तसं भाषा ही प्रतीकात्मक असते. ती त्याच पद्धतीने लिहिली पाहिजे, त्याच पद्धतीने मांडली पाहिजे आणि त्याच पद्धतीने बोलली सुद्धा पाहिजे. म्हणून एका श्वासात उच्चारला जाणारा घटक ध्वनी. एका श्वासात उच्चारला जाणारा घटक म्हणजे ध्वनी. तर प एकदम आपण उच्चारतो का? आवाज रोखून उच्चारतो का दम घेऊन उच्चारतो का? नाही. एका झटक्यामध्ये आपण त्या अक्षराचा, त्या ध्वनीचा उच्चार करतो, त्याला ध्वनी असं म्हणतात. न, ध, ब, र, ह हे ध्वनी आहेत मुलांना. म्हणून एका श्वासात उच्चारला जाणारा घटक म्हणजे काय? ध्वनी आहे. आणि अशा एकापेक्षा अनेक ध्वनीपासून भाषेची निर्मिती झाली, भाषा तयार झालेली आहे. भाषेचं स्वरूप हे कसं आहे, किती प्रगल्भ आहे, किती व्यापक आहे, आपल्याला एक अंदाज येतो मुलांना. म्हणून प्रत्येक भाषा नियमांचा एक व्ह्यू आहे. प्रत्येक भाषेला नियम आहेत मुलांना. इंग्रजी भाषेला सुद्धा नियम आहेत, गुजराती भाषेला नियम आहेत, संस्कृत भाषेला नियम आहेत की असंच लिहिलं पाहिजे, असं मांडलं पाहिजे, अशी संरचना तयार केली पाहिजे. प्रत्येक भाषेला नियम आहे. प्रत्येक भाषा नियमांचा एक व्ह्यू आहे. व्ह्यू म्हणजे रचना, संरचना. कारण लोक कसे लिहितील ना. प्रत्येक भाषेला एक शिस्त असते, प्रत्येक भाषेला काही नियम असतात. त्या नियमानुसारच भाषा लिहावी लागते, त्या नियमानुसार भाषा बोलावी लागते, नियमानुसार भाषा मांडावी लागते. अर्धविराम, पूर्णविराम, स्वल्पविराम हे सगळे नियम आहेत मुलं. प्रमाण मराठी लेखनाचे जसे नियम आहेत, तसे मराठी भाषेला नियम आहेत. तर प्रत्येक भाषेला वेगवेगळे नियम आहेत आणि त्या नियमाच्या अधीन राहूनच भाषा लिहावी लागते, मांडावी लागते. अशा पद्धतीची निर्मिती भाषेची झालेली आहे. आता ध्वनी भाषेचे माध्यम आहे, बरोबर. प्रत्येक भाषेचं ध्वनी हे माध्यम आहे मुलांना. इतर कोणत्याही भाषा घ्या, जपानी भाषा घ्या,
अमेरिकन भाषा घ्या, कुठली भाषा घ्या, फ्रेंच घ्या, लॅटिन घ्या, जर्मन घ्या, कुठली भाषा घ्या, दोन्ही भाषेचे माध्यम आहे आणि दोन्ही ह्या भाषेच्या माध्यमातूनच भाषा आपण बोलतो, भाषा आपण सगळ्या गोष्टी, सगळा व्यवहारसुद्धा आपण दोन्ही माध्यमातून करत असतो. पण याला ध्वनी म्हणतात हे आपल्या लक्षात येत नाही. भाषेतील संकेतांना समाज मान्यता, जे काही संकेत आहे, पण समाजाने त्याला मान्यता दिलेली आहे, समाजाने त्याला होकार दिलेला आहे. कारण हे असं लिहिलं पाहिजे, ते तसं लिहिलं पाहिजे. पण हे असंच का लिहिलं पाहिजे याची कारण मीमांसा आपल्याकडे नाही. याची कारण मीमांसा आपल्याला सांगता येत नाही आणि याचं आपलं उत्तरसुद्धा माहीत नाही मुलांना. अनेक वर्षापासून ही अशा प्रकारची भाषेची ध्वनी संकेत प्रणाली तयार झालेली आहे. असाच का लिहितात, असं का लिहित नाही, असाच का लिहितात, असं का लिहित नाही, याचं उत्तर आपल्याकडे माहीत नाही. कारण समाजाने ती मान्यता दिलेली आहे. कारण अनेक वर्षापासून या गोष्टी रूढ झालेल्या आहेत आणि त्यातूनच याची निर्मिती झालेली आहे. म्हणून माणसाने भाषा निर्माण केली व भाषेने माणूस घडविला. माणसाने भाषा निर्माण केली व भाषेने माणूस घडविला. भाषा अगोदर का माणूस अगोदर? माणूस अगोदर आहे. माणूस अगोदर आहे. माणसाचा जन्म, भाषेच्या अगोदर माणसाचा जन्म झालेला आहे. माणसाने भाषा निर्माण केली व भाषेने माणूस घडविला. अशी अनेक माणसं आहेत मुलांनो. भाषेच्या माध्यमातून त्या व्यक्तींचा सर्वांगीण विकास झालेला आहे. त्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो. उत्तुंग असं यशोशिखर भाषेच्या माध्यमातून माणसं निर्माण केलेलं अनेक आपलं उदाहरण घेता येईल मुलांना. ज्यांच्याकडे भाषा समृद्ध आहे, भाषेचं अमोघ असं वक्तृत्व आहे, अमोघ वक्तृत्वाचे अनेक धनी आहेत मुलांनो. ज्यांच्या मुखामध्ये, ज्यांच्या जिभेवर भाषा तरंगते, तरळते, भाषेचा सुगंध व्यक्त होतो, तो माणूस सुजलाम सुफलाम झालेला आहे. म्हणून भाषा किती महत्त्वाची आहे मुलांनो. भाषेमुळे माणसाच्या जीवनाला आकार आणि उकार मिळतात. भाषेतून माणसावर वेगवेगळे संस्कार, वेगवेगळे विचार घडविण्याचं काम भाषा करत असते. म्हणून भाषा मानवाला ईश्वराने किंवा निसर्गाने दिलेली देणगी आहे, हे मान्य आहे. देणगी आहे म्हणून आपल्याला देहरी पलंगावर जमत नाही. भाषेवर आपल्याला संस्कार करावे लागतात, भाषेवर विविध पैलू निर्माण करावे लागतात, भाषा आत्मसात करावी लागते, भाषा शिकावी लागते. त्यातूनच ती भाषा आपल्याला प्राप्त होत असते. मानवाची बहुतांश प्रगती ही भाषेवर अवलंबून आहे. ज्या व्यक्तीची भाषा सक्षम आहे, ज्या व्यक्तींचं भाषेवर प्रभुत्व आहे, ज्या व्यक्तीवर भाषेचे बारकावे चांगल्या पद्धतीने माहीत आहेत, तो माणूस कधीच आणि कुठेच कमी पडणार नाही. म्हणून बहुतांश ज्या माणसांनी आपल्या देशामध्ये, जगामध्ये जी काही प्रगती केलेली आहे, उत्तुंग असे यशोशिखर निर्माण केलेलं आहे, त्यांच्याकडे महत्त्वाचं भांडवल जर काय असेल, माध्यम जर काय असेल, ती फक्त भाषा आहे मुलांनो, बाकी काहीच नाही. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घ्या, उदाहरण घ्या, उद्धवजी ठाकरे साहेब. त्यांच्याकडे समृद्ध अशी भाषा आहे. जी काही भाषा बोलतात, ज्या भाषेच्या माध्यमातून समाजाशी, जनतेशी, राज्याशी संवाद साधतात, ती भाषा म्हणजे मराठी भाषा आहे. उत्तम वक्तृत्व आहे. अतिशय प्रभावी आणि परिणामकारक अशा पद्धतीची भाषा ते संवादातून मांडत असतात आणि त्या भाषेच्या माध्यमातूनच त्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधानांचं उदाहरण घ्या, नरेंद्रजी मोदी. त्यांना हिंदी भाषा खूप चांगल्या उत्तम आणि उत्कृष्ट हिंदी भाषा आहे. हिंदी भाषेच्या माध्यमातून इतर राष्ट्राशी, इतर देशाशी ते जोडले गेलेले आहेत. आपल्या देशाची जी प्रतिमा निर्माण करण्याचं काम, आपल्या देशाशी इतर देशाशी संबंध प्रस्थापित करण्याचे काम, अनुबंध निर्माण करण्याचं काम हिंदी भाषेच्या माध्यमातून आपल्या देशाचे नरेंद्र मोदी भारत आणि अमेरिका, भारत आणि चीन, भारत आणि जपान या 2 देशांना जोडण्याचं काम, अनन्वय संबंध निर्माण करण्याचं काम हिंदी भाषेच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे मुलांनो. म्हणून देशाची प्रत्येक माणसाची प्रगती म्हणजे राज्याची प्रगती, माणसाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती मुलांनो.
म्हणून माणसं किती, त्या माणसाकडे भाषा किती श्रीमंत आहे, भाषेचा विकास त्या व्यक्तीमध्ये किती निर्माण झालेला आहे, किती डिझायर झालेला आहे, त्यावर माणसाचं व्यक्तिमत्व. मुलांनो, आपल्याला आपण जी भाषा बोलतो आपल्याला एक तरी भाषा परिपूर्ण आली पाहिजे. बोलणं, लिहिणं, वाचणं, त्यातला अर्थ, भावार्थ, मथितार्थ, गर्भितार्थ समजला पाहिजे. चांगल्या पद्धतीने अस्खलित मराठी बोललं पाहिजे, शुद्ध मराठी बोललं पाहिजे, शुद्ध मराठी लिहिलं पाहिजे. हे आपल्याला जमतसुद्धा नाही. एक ना धड भारावा चिंदा, अशा प्रकारची आपली अवस्था असते. म्हणून आपला विकास झालेला नसतो. मुलांनो, मानवात आणि प्राण्यांमध्ये फरक इतकाच आहे, फक्त कशाचा, भाषेचा फरक आहे, बाकी काहीच नाही. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे आणि तो भाषेच्या माध्यमातूनच माणूस बुद्धिमान झालेला आहे. माणसाची बुद्धिमत्ता अति विस्तारित झालेली आहे, विकास झालेला आहे. माणूस भाषा बोलतो, प्राणी भाषा बोलत नाहीत. बोलतात भाषा प्राणीसुद्धा, पण त्याचा एकच सूर असतो मुलांनो, बाकी काही नाही, एकच सूर असतो. म्हणून मानवात आणि प्राण्यांमध्ये फक्त फरक आहे, भाषेचा फरक आहे. माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक जर काय असेल आणि कोणता असेल तर ती भाषा आहे, माणसाच्या अविभाज्य घटक. कारण भाषेपासून आपल्याला दूर जाता येत नाही, भाषेपासून आपल्याला फारकत घेता येत नाही, भाषेपासून आपला कोसोबल दूर राहता येत नाही. प्रत्येक काम, प्रत्येक गोष्ट जर करायचं असेल तर भाषेच्या आपल्याला आधारच घ्यावा लागतो. अशा प्रकारे भाषेचं आपल्याला स्वरूप सांगता येईल. म्हणून भाषेने सामाजिक संस्था आणि सांस्कृतिक विकास साधण्याचं काम सुद्धा भाषेने केलेलं आहे. म्हणून भाषा किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येतं मुलांना. म्हणून अशा पद्धतीने भाषेचे स्वरूप आपण वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून भाषेचे स्वरूप किती प्रगल्भ आहे, किती मोठा आहे, किती विस्तारित आहे, याचाही आपल्याला अंदाज येत जातो. विविध मुद्द्यांच्या आधारे आपण या भाषेच्या स्वरूपाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांनो, हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे भाषा म्हणजे काय ते सांगून भाषेचे स्वरूप विशद करा, असं जेव्हा प्रश्न येतो या पद्धतीने मांडणी करावी लागते. आपण उद्या तसाला पुढच्या घटकाचा विचार करूयात. तोपर्यंत धन्यवाद.